नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. राज्यातील सहकार क्षेत्रासाठी ही मोठी बातमी आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत. आजच्या या बैठकीत सहकार क्षेत्रासंदर्भात, खात्यासंदर्भात नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यातल्या महत्त्वाच्या भाजप नेत्यांसोबत अमित शहा ही बैठक घेणार आहेत. अतिशय महत्त्वाची ही बैठक बोलावली गेलेली आहे. या बैठकीत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी खरं तर ही एक खूप मोठी बातमी म्हणावी लागेल. या बैठकीसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत. सहकार क्षेत्राशी संबंधित नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे पाहावं लागेल. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी खरं तर ही एक खूप मोठी बातमी आणि खरं तर खूप मोठी बैठक आहे असंच म्हणावं लागेल. कोणकोणत्या मुद्द्यांवर ही चर्चा होणार आहे? सविस्तर प्रशांत त्याबद्दल काय सांगताय? अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील सहकार आणि सहकार क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि सोबतच या बैठकीमध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नॉर्थ ब्लॉकमध्ये उद्या सायंकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील जे माजी सहकार मंत्री आहेत ते असतील, माजी विरोधी पक्ष नेते जे आहेत, सध्या विरोधी पक्ष नेते जे आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ते असतील, याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री ज्यांच्याकडे रेल्वे, कोळसा आणि खतांचं मंत्रालय आहे असे रावसाहेब दानवे असतील, याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील असतील, यासारख्या मोठ्या सहकार क्षेत्राशी जुळलेले जे नेते आहेत हे सर्व नेते या उद्याच्या बैठकीत उपस्थित राहणार आहे. खास करून जर बघितलं राज्यातील साखर उद्योगावरती आलेलं संकट आणि सोबतच भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात असलेले नेते यांच्या साखर कारखान्या संदर्भात राज्य सरकारने जे दुटप्पी भूमिका घेतली आहे त्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. सोबतच राज्यातील सहकार क्षेत्रासंदर्भातील काही महत्त्वाचे निर्णय उद्याच्या बैठकीतून होईल हे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच ज्याबद्दलची माहिती मिळते की ज्या पद्धतीने राज्यात सध्या साखरेचा हंगाम सुरू झाल्यानंतरही अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं राजकारण होतंय, खुद्द राजकीय पद्धतीनेच साखर कारखान्यासोबत वर्तणूक केली जाते असाही आरोप काही नेत्यांचा आहे, विरोधी पक्षांचा आहे. त्या संदर्भात देखील होऊ शकतं केंद्र सरकारच्या वतीने काही महत्त्वाची भूमिका किंवा धोरणात्मक निर्णय उद्याच्या बैठकीत जाहीर होण्याची शक्यता आहे. बिलकुल बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. राज्यातले हे काही महत्त्वाचे भाजपचे नेते आहेत, सोबतच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील आहेत जे या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होतीये. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावरची बैठक संपलेली आहे. तासाभराहून जास्त काळ ही बैठक सुरू होती. या बैठकीत ईडी, सीबीआय, एनसीबी या केंद्रातल्या एजन्सीजच्या कामकाजासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडनं न्यूज 18 लोकमतला मिळतीये. तसंच सध्याच्या राज्यातल्या राजकीय घडामोडींवर सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतीये. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातल्या भाषणानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसतंय. त्यावरही या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये अजित पवार, जयंत पाटील, अनिल परब आणि आदित्य ठाकरेंसह इतरही काही नेते उपस्थित असल्याची माहिती मिळते. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते. राज्यातल्या निर्बंधांविषयी आणखी शिथिलता देण्याविषयीचा निर्णय कदाचित जाहीर केला जाऊ शकतो का, या अनुषंगाने देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते. सोबतच ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्या यंत्रणांच्या एकत्रितच राज्यातल्या कामकाजासंदर्भात चर्चा झाल्याचं समजतंय. सोबतच
राज्यातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती आहेत सध्या। स्वाती, कोणकोणत्या मुद्द्यांवर ही चर्चा झाली आहे, कोणत्या निर्बंधांमध्ये शिथिलता येऊ शकते, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर आपण बघितलं की आता या भेटीमध्ये महत्त्वाचा जर कुठला मुद्दा जर हे केला असेल तर तो आपल्याला माहिती आहे की साधारणतः ठाणे आणि मुंबई या दरम्यानची जी कंटेनर वाहतूक आहे ती साधारणतः 12 ते 4 याच वेळात सुरू असते, बाकी वेळात ती बंद असते। त्यामुळे विशेषतः जेएनपीटी मधून येणारे किंवा जेएनपीटीत जाणारी जी वाहतूक आहे तर त्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे या संघटनांनी पण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याचबरोबर जे थिएटर मालक संघटना जी आहे त्यांनी पण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की हे थिएटर सुरू करताना 50% क्षमतेने जर सुरू केले तर कोणतेही प्रोड्युसर फिल्म रिलीज करायला येत आणि म्हणून आमची मागणी आहे की अशा ही 50% मर्यादा आहे ती न ठेवता ती 100% केली जावी। आणि दुसरी महत्वाची मागणी म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स माफ केला जावा, कारण साधारणतः 600 ते 800 कोटींचं नुकसान हे मागच्या 1.5-2 वर्षात झालेलं आहे। त्यामुळे साधारणतः याच्याबाबत प्रॉपर्टी टॅक्स मध्ये माफी मिळावी असं निवेदन घेऊन या दोन संघटनांबरोबर बैठक झालेली आहे। त्यामुळे यांच्याशी मुख्यमंत्री आणि पवार आणि बाकी इतर मंत्र्यांनी संवाद साधला आणि त्यांना सांगितलेलं आहे की योग्य तो निर्णय घेतला जाईल। आणि त्याचबरोबर या संघटनांचं असं म्हणणं होतं की जे सिंगल थिएटर्स आहेत, सिंगल स्क्रीन थिएटर्स ते मात्र सुरू होणार नाहीयेत। त्याचबरोबर मुंबईत जर दुसरी महत्वाची गोष्ट आपण बघितली की आज टास्क फोर्सची बैठक आहे। टास्क फोर्सच्या बैठकीनंतर महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टींबाबतची शिथिलते संदर्भात ही चर्चा होणार आहे। कारण आपण बघितलं की मुंबई महानगरपालिकेनं मुंबई उच्च न्यायालयात असं लिहून दिलं होतं, सांगितलं होतं की मुंबईत तिसरी लाट येणार नाही आणि याचाच अर्थ असा आहे की मुंबई आता जनजीवन पूर्णपणे सामान्य व्हायला मोकळी झालेली आहे। असं असतानाही दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अजूनही रेल्वे सुरू नाहीये, हॉटेल्सना अजूनही बंधनं आहेत, मल्टिप्लेक्स थिएटर्सना बंधनं आहेत आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना पण बंधन आहेत। कारण आपण बघितलं की सिंगल डोस घेतलेल्यांची संख्या एकट्या मुंबईत 97% इतकी झालेली आहे। म्हणजे कितीतरी लोकांना अजूनही डबल डोस मिळालेला नाहीये किंवा दुसरा डोस मिळाला नाहीये। या पार्श्वभूमीवर महत्वाच्या गोष्टींबाबत आज चर्चा होऊ शकते आणि कदाचित 1-2 निर्णयही आज घेतले जाऊ शकतात। बिलकुल स्वाती, आणि काही राजकीय मुद्द्यांवर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। साहजिकच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठा जर मुद्दा कुठला असेल तर तो आहे महाविकास आघाडी सरकार वर केंद्र सरकारनं म्हणजेच भाजपनं ज्या पद्धतीनं कारवाई सुरू केलेली आहे विविध मंत्र्यांवर आणि एकूणच परिस्थिती पाहता या संदर्भात की कारण आपण जर बघितलं की दोनही पक्षांनी आता सरळ आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे चर्चेचा हाही एक महत्वाचा मुद्दा होता की कशा पद्धतीनं साधारणतः पुढे जायचं ही स्ट्रॅटेजी तर असणारच आहे सरकारची। कारण कदाचित येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार किंवा मग भाजपकडनं कदाचित असं येऊ शकेल की या कारवाया ची संख्या जी आहे ती अधिक वाढू शकते, पण मग सरकार म्हणून किंवा पक्ष म्हणून ही दोन्ही पक्ष कसे सामोरे जातील या संदर्भातली स्ट्रॅटेजी बाबतही चर्चा झाली शक्यता आहे। बिलकुल स्वाती, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। आर्यन खान प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याच्या अडचणींमध्ये वाढ झाली।